नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहे मी मेथीचे धपाटे, खुसखुशीत असे. अशा प्रकारे करून बघा, अप्रतिम होतात. चला तर मग सुरुवात करूया. प्रथम मी मिक्सरच्या भांड्यात 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, अर्धा चमच मी जिरे घेतलेलं आहे आणि त्याचं आता जाडसर वाटण करून घेणार आहोत आपण. आणि एक बाउलमध्ये मी मेथी स्वच्छ धुवून बारीक कापलेली आहे. 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. आता जाड वाटण आपलं मिरचीचं वाटण टाकलेलं आहे आणि अर्धा चमच हळद, अर्धा चमच मिरची पावडर आणि 1 चमच धने पावडर आणि 1 चमच मी ओवा घेतलेले आहेत. त्या मी हाताने क्रश करून घेणार आहे आणि त्या टाकणार आहे अशा प्रकारे. आता चवीनुसार मीठ आणि एक कांदा बारीक कापलेला तो पण टाकलेला आहे आणि सगळं आता मिक्स करून घेणार आहे. आणि पाणी थोडं थोडं टाकायचं आहे आणि मऊसूत मळून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मस्त पीठ मळून घ्यायचं आहे. आता मी 1 चमच तेल टाकलेलं आहे आणि पीठ परत मी त्याला मळून घेणार आहे अशा प्रकारे. आता मी एक स्वच्छ कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, तो घट्ट पिळून घेतलेला आहे आणि त्याच्यावर पाणी शिंपडून आता मी धपाटे असे थापून घेणार आहे. सगळीकडे सारखे थापायचे आहे हाताने. बघा हळूहळू थापायचं आहे आणि त्याला 4 होल पाडून घेतलेले आहे. आता मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याला मी तुपाने मस्त कोटिंग करून घेतलेला आहे. आता रुमाल अलगद तव्यावर सोडायचा आहे, पलटी मारायचं आहे. बघा अशा प्रकारे. आणि आता मी थोडे तीळ घेतलेले आहे हातात आणि ते सगळीकडे मी असं पसरवून लावणार आहे. सगळीकडे टाकायचं आहे आणि त्याला हाताने दाबून द्यायचे आहे, अलगदच दाबायचं आहे. आणि आता मी तूप सोडणार आहे सगळीकडे. बघा अशा प्रकारे. आणि त्याला 5 मिनिटाची आपण वाफ देणार आहोत मीडियम गॅसवर. बघा खूप मस्त वाफ आलेली आहे. आता ते मी हळूच पलटी करणार आहे. बघा किती सुंदर आपले थालीपीठ झालेले आहे, धपाटे झालेले आहे. धपाटे म्हणा थालीपीठ म्हणा एकच आहे. आता मी बघा दोघी साईडने मस्त तुपाने शेकून घेणार आहे, उलटी पलटी करून मस्त शेकून घ्यायचे आहे. बघा खमंग शेकून घ्यायचे अशा प्रकारे. आता मी परत एक धपाटे पलटी मारणार आहे. परत रुमालवर पाणी शिंपडून थालीपीठ आपण थापून घेणार आहोत आणि परत अलगदच आपण तव्यावर सोडणार आहोत आणि परत उलटी पलटी करून आपण मस्त त्याला खमंग असं शेकून घेणार आहोत. दोघी बाजूंनी तीळ लावणार आहोत. अशा प्रकारे करून बघा, अप्रतिम होतात आणि नाश्त्यासाठी पण खूप मस्त आहे. चला तर मग लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे दह्यासोबत अप्रतिम लागतात. थँक्यू.